चला पोझिशन आलं बरोबर. पहिलं पंजाव चला एकदम एक साईड कुठं बरं आता मारा माहिती की गुडघ्या अटॅक व्हायचं नाही काय नाही. मारा माहिती की सणा 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 मारायचं. मगाशी बसताच येत नव्हतं. काय त्रास येत तुम्हाला? म्हणजे गुडघे दुखतात. हा एक गुडघा जास्त दुखतो आणि हा आता थोडासा दुखायला लागलाय. हा परत उजवा केलता आणि एक्सरे केलेले. दोन्ही गुडघ्याचे नाही एकच गुडघ्याचं केलंय. काय सांगितलं ते थोडासा गॅप आहे म्हणून सांगितलं आणि ते प्रोटीन काय वाढतं ना ते कॅल्शियम कमी आणि ते प्रोटीन असं काहीतरी ते वाढलेलं असं सांगितलं. त्याच्यामुळे हा त्रास होतो आणि आग होती अशी नाही का गुडघ्यामध्ये. गुडघ्यामध्ये चमक मारती आणि चमक मारल्यानंतर अशी आग होती. त्याला आग झाली की मग मला असं हा पाय आहे ना मला असं करता येत नाही. इथं लगेच दुखतं. लांबून द्यावर इथं दुखतो. तिथं दुखतो. हा असा एवढा भाग दुखतो. तेवढा भाग दुखतो. आता फोल्ड करा बरं. त्रास होतो फोल्ड करता? हा होतो. किती वर्षापासून येत त्रास? नाही 6 महिने झाले. तसं बघायला गेलं तर 5च महिने. हा 6वा महिना. 6वा. चालता येतं तुम्हाला? नाही चालतंय. असं बाहेर पडला ना की चमक मारते आणि असं वाकडी चालते मी. असं सरळ चालता येत नाही. सरळ चालता येत नाही. सरळ चालायला गेलं की असं वायबल झालं ना का चमक निघते ना असं वायबल झाल्यासारखं होतं. पाय टोल जातो मग असा. काय त्याच्यावर काय डॉक्टर उपचार केलेत पण काही फरक पडला नाही. आता ह्या लोकांच्याकडनं ऐकलं तुमचं म्हणून म्हटलं जावं ह्यांच्याकडे. फरक पडतोय तर करून घ्या. शोल्डर मध्ये हात पण तुमचा दुखतोय. एक हात दुखतोय. कपाल टाकावर फक्त हात जाम होतो यांचा आणि बघा छातीत चमक मारते. बघा इथं छातीमध्ये चमक पण मारते. त्याच्यानंतर बघा हा प्रॉब्लेम पायाचा त्यांचा. बघा साईड टेकामध्ये बघा हा भाग आहे ना एक पाय कमी जास्त झाला यांचा. बघा ही बाजू खाली सरकली आणि ही वरती आली. बघा अशा पद्धतीत झालं. त्यामुळे गुडघ्यावर दाब येतो यांच्या. तुम्ही फक्त एक्सरा काढला गुडघ्याचा नीट होऊन जाईल. काही अडचण नाही त्यांची. एवढा डिफरन्स होतो. बघा इथं पायांमध्ये बघा तुम्ही दोरी धरा. ही हड्डी आहे बघा इथं हड्डी आहे. ही हड्डी हा तिकडं पहा किती शेवढा अंतर आहे त्याच्यामध्ये. म्हणजे नॉर्मली आहे ना? हो नॉर्मली आहे. माझे 6 महिने झाले. 6 महिने झालं. हो पिशवी काढली. सोडा एकदम मध्ये. सोडा एकदम मध्ये ते. थोडस बरं वाटतंय म्हणजे असं आराम वाटायला. रिलॅक्स. असं जर असं केलेलं सरळ पाय की इथं गुडघ्याला ताण पडतोय. बरोबर होईल ना. आता 5 मिनिटात होईल. आता एक कुशू झोपा. तो हात द्या. मान पूर्ण टाका ताई या पोटामध्ये. हा बस ओके. गाव कोणतं तुमचं म्हणल्या? गणपती त्याच्यामुळेच विचारित होतो मी तुम्हाला. गाव कोणतं? यावर आता झाले ना कमी होते. शागुड गेला यावं का ह्या होता थोडस ह्याला जास्त आहे. त्या पण कमी होते ना थोडा इथं.
थोडं एकदम, हा थोडं एकदम फ्री मध्ये. आई आई हा 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 बघा इथं चमक निघत असती. हा बघा इथं आई ग अयो झालं. ओके. किती वाजता निघाले होते होते? किती वाजता निघाले होते म्हणलं काय नको? 5 वाजता निघलो होतो. द्या पाहिला म्हणून आता. हा टेकला पाय, गुडघा टेकला. पहिला टेकत नव्हता, थोडासा टेकत नव्हता ना अजिबात. असं वरती लटकायचा ना, लटकायचा. आता टेकला का? वेदना कमी कमी होत चालल्या. द्या पाय अलीकडं, दोन्ही पाय लेवल. आता बसता येईन का नाही असं? हा माझी काय होत होतं? बसता येत नव्हतं. बसता येत नव्हतं ना. किती दिवसापासून, किती वर्षापासून त्रास होता? मग जास्त जाणीव मला 6 महिन्यापासून झाली त्याची. जास्त. त्याच्या अगोदर काय व्हायचं? त्याच्या आधी चमक मारायची नाही का, गोळ्या औषध आणले की तेवढं पुरतं करायचं राहायचं. ते वाढत वाढत आजार केला. आता किती टक्के कमी वाटायला लागलं तुम्हाला? भरपूर, 70% म्हणलं तरी कमी वाटायला लागले. आता पहिलीच वेळ आहे ना येण्याची? हो. सोडा एकदम फ्री मध्ये ते. सोडा एकदम, सोडा एकदम, सोडा एकदम. ओके. आता बघा ना, मोठा जोरात. हा कुठं जोरात आता? हा आता टेकवायची गरज हात पडती नाही. पहिलं बसताच येत नव्हतं, तर विषयच नव्हता. आता बसलं तरी इथं गुडघ्यांना ताण लागत होता. आता असं वाटलं कधी उठायचं नाही असं. आता कसं फ्रेश वाटायला लागलं ना. हो. विषयच नव्हता ना. चालेल का? बोट धरले का आता तुम्ही? धरले ना.